नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुढची एक डेफिनेशन पाहणार आहोत. इम्युनिटी म्हणजेच थोडक्यात संरक्षण. त्यामध्ये डेफिनेशन पहा त्याची. द जनरल ॲबिलिटी ऑफ अ बॉडी टू रेकग्नाइज, न्यूट्रलाइज और destroy and eliminate foreign substances or resist a particular infection or disease is called as immunity. इम्युनिटी कशाला म्हणायचं तर प्रत्येकाच्या बॉडीची एक सामान्य क्षमता असते, जनरल ॲबिलिटी. काय असते तर एखादा जर फॉरेन सबस्टन्स आपल्या बॉडीत आला, फॉरेन सबस्टन्समध्ये कोण येतं तर त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे डस्ट पार्टिकल्स, बॅक्टेरिया, फंजाय, व्हायरसेस ॲज वेल ॲज पॅथोजेन्स. ह्यानं जर बॉडीत आपल्या एंट्री केली तर आपल्या बॉडीमध्ये असणारी जी ॲबिलिटी आहे, क्षमता, ती काय करत असते, रेकग्नाइज, ते कोणता आलाय फॉरेन सबस्टन्स त्याला ओळखते. न्यूट्रलाइज और डेस्ट्रॉय, ओळखल्यानंतर काय केलं जातं, एक तर न्यूट्रलला आणलं जातं किंवा त्याला डेस्ट्रॉय, त्याचा नाश केला जातो. अँड एलिमिनेट फॉरेन सबस्टन्सेस, आणि तो जो कोणता फॉरेन सबस्टन्स आलाय त्याला बॉडीतून बाहेर काढण्याचं काम केलं जातं. तसंच किंवा रेजिस्ट अ पर्टिक्युलर इन्फेक्शन ऑर डिसीज, म्हणजेच त्यामध्ये ठराविक कोणता रोग किंवा आजार आणि संसर्ग कोणता आलाय त्याला बरोबर प्रतिकारशक्ती त्या पद्धतीनंच आपली बॉडी करत असते, प्रतिकार देत असते. त्यावेळी त्याला काय म्हणायचं, इम्युनिटी. म्हणजेच डेफिनिशन, द जनरल ॲबिलिटी ऑफ अ बॉडी टू रेकग्नाइज, न्यूट्रलाइज or destroy and eliminate foreign substances or resist a particular infection or disease is called as immunity. म्हणजेच एक मार्काला जर डिफाईन द टर्म विचारलं इम्युनिटी बोर्डाला तर सहज सांगता आलं पाहिजे. त्यासाठी मराठीत आपल्याला माहीतच पाहिजे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये फॉरेन सबस्टन्स एंट्री करतो, एंट्री केल्यानंतर आपल्या बॉडीतली जी जनरल ॲबिलिटी आहे ती काय करत असते, आलेल्या फॉरेन सबस्टन्सला रेकग्नाइज करते, न्यूट्रलाइज किंवा डेस्ट्रॉय करते आणि एलिमिनेट करते, बॉडीतून बाहेर काढून टाकते. किंवा एखादं इन्फेक्शन, संसर्ग किंवा आजार आलेला असेल पर्टिक्युलर, त्याला प्रतिकार करणं, रेजिस्ट करणं, त्यावेळी त्याला काय म्हणतात, इम्युनिटी. झालं, समजले आता तुम्हाला. नेक्स्ट, टाईप्स ऑफ इम्युनिटी. इम्युनिटीमध्ये परत दोन टाईप पडतात. इट इज डिवायडेड इन टू टू टाईप्स सच ॲज, म्हणजेच मेनली टू टाईप्समध्ये डिवाइड झालेली इम्युनिटी आहे. त्यामध्ये फर्स्ट इनेट इम्युनिटी आणि सेकंड ॲक्वायर्ड इम्युनिटी. आता वन बाय वन एक एक पाहूया. त्यामध्ये फर्स्ट इनेट इम्युनिटी. इनेट इम्युनिटी म्हणजे जी आपला जन्म झाल्या आपल्या जन्मापासून जी असते, जन्मजात, तिला कसली म्हणतात, इनेट इम्युनिटी. मग त्यामध्ये फर्स्ट पॉईंट पहा, इट इज कॉमनली कॉल्ड ॲज नॅचरल ऑर इनबॉर्न इम्युनिटी. ही जी इनेट इम्युनिटी असते तिला काय म्हणतात तर नॅचरल, नैसर्गिक, किंवा इनबॉर्न म्हणजे जन्मताच आलेली प्रतिकार शक्ती, थोडक्यात संरक्षण प्रणाली. म्हणजेच त्यामध्ये फर्स्ट पॉईंट काय, इट इज कॉमनली कॉल्ड ॲज नॅचरल ऑर इनबॉर्न इम्युनिटी. Second point, it helps the body to resist the pathogens or microorganisms. मग इनेट इम्युनिटी जी आहे, नॅचरल किंवा इनबॉर्न असलेली इम्युनिटी, जन्मजात आलेली, ती रेजिस्ट करते. रेजिस्ट करणं म्हणजेच प्रतिकार करणं. कुणाला, आपल्या बॉडीमध्ये एखादा पॅथोजन्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम बॉडीत एंट्री झाली की त्याला रेजिस्ट केलं जाते, त्याच्यासाठी मदत करते. म्हणजे सेकंड पॉईंट, इट हेल्प्स द बॉडी to resist the pathogens or microorganisms. Third point, it does not depend on previous exposure to foreign substances. So it is called as non-specific immunity. या नावानं जर टर्म विचारली, डिफाईन द टर्म नॉन-स्पेसिफिक इम्युनिटी, तर ह्यामध्ये ही सांगायचं, ही जी असते इट डज नॉट डिपेंड नसते कशावर, प्रेवियस एक्सपोजर टू फॉरेन सबस्टन्सेस. म्हणजे पूर्वी काय फॉरेन सबस्टन्स एक्सपोज झाला असेल तर त्याच्यावरही अवलंबून नसते, म्हणून हिला कसली म्हणतात, नॉन
स्पेसिफिक इम्युनिटी. म्हणजेच थर्ड पॉईंट, इट डज नॉट डिपेंड ऑन previous exposure to foreign substances. So it is called as non-specific immunity. Next point, fourth, it consists of four types of barriers such as innate immunity जे आहे त्यामध्ये ॲटोमॅटिकच आपल्या बॉडीमध्ये त्यात 4 टाईपचे बॅरियर इनेट इम्युनिटीमध्ये झालेले असतात. मग फर्स्ट आहे स्मॉल ए, फिजिकल और ॲनाटॉमिकल बॅरियर्स, पहिल्याचं नाव. सेकंड टाईप स्मॉल बी, फिजिओलॉजिकल बॅरियर्स. थर्ड टाईप स्मॉल सी, सेल्युलर और फॅगोसाइटिक बॅरियर्स. फोर्थ टाईप स्मॉल डी, सायटोकाइन और इन्फ्लेमेटरी बॅरियर्स. बॅरियर्स म्हणजे अडथळे. बॉडीत एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा पॅथोजन येत असेल तर त्याला अडवण्याचं काम हे 4 बॅरियर करत असतात. हे कुठून आलेले असतात तर इनेट इम्युनिटी म्हणजे जन्मजातच आलेले हे बॅरियर आहेत. आता त्यामध्ये 1 बाय 1 बघूया. फर्स्ट स्मॉल ए, फिजिकल और ॲनाटॉमिकल बॅरियर्स. पहिल्याचं नाव काय, फिजिकल और ॲनाटॉमिकल बॅरियर. फिजिकल असणारे किंवा ॲनाटॉमिकल असणारे आपल्या बॉडीतले अडथळे. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, इट इन्क्लूड्स स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन. मग यामध्ये काय इन्क्लूड झालेलं आहे तर स्किन आणि म्युकस मेम्ब्रेन हे 2 कशात येतात, फिजिकल किंवा ॲनाटॉमिकल बॅरियरमध्ये इन्क्लूड झालेले आहेत. लक्षात ठेवायचं एवढंच महत्त्वाचं त्यातलं. प्रत्येक बॅरियर ठेवायचा डोक्यात आणि आपल्या त्या बॅरियरमध्ये नक्की कोण इन्क्लूड आहे तेवढेच महत्त्वाचे त्यात लक्षात ठेवायचं. मग ह्यात फिजिकल ॲनाटॉमिकल ह्यात काय असतं, स्किन आणि म्युकस मेम्ब्रेन. त्यामध्ये सेकंड पॉईंट, स्किन ऑन आवर बॉडी इज मेन बॅरियर विच प्रिव्हेंट्स एंट्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग आपल्या बॉडीची सुरुवात होताना वरचं जे कव्हरिंग आहे ते पूर्णपणे काय आहे, स्किन आहे. मग पहिला मेन बॅरियर आपल्या बॉडीतला जो असतो तो कोण असतो, स्किन, अडथळा. मग तो काय करत असतो, आपली स्किन काय करत असते, प्रिव्हेंट्स एंट्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत म्हणजेच त्यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरसेस काय असतील ते फंजाय, पॅथोजेन्स, ह्यांना अडवायचं काम, त्यांची एंट्री रोखायचं काम जे करतं ते पहिलं काम कोण करत असतं आपल्या बॉडीमध्ये, स्किन करत असते. म्हणून स्किन ही काय आहे, मेन बॅरियर. म्हणजे सेकंड पॉईंट, स्किन ऑन आवर बॉडी इज मेन बॅरियर विच प्रिव्हेंट्स एंट्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. नेक्स्ट थर्ड, म्युकस कोटिंग इन इनर लाइनिंग ऑफ रेस्पिरेटरी, गॅस्ट्रोइंटेस्टायनल अँड युरोनोजेनिटल ट्रॅक्ट्स. It also helps in trapping microbes entering our body. आणि दुसरा त्यामधला फिजिकल किंवा अनाटॉमिकल बॅरियर कोणता आहे तर म्युकस. मग म्युकस तुम्हाला माहीत आहे त्यांचे ठिकाण कुठं आहेत तर एक रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये म्हणजेच रेस्पिरेशनचा आपल्या श्वसनाच्या मार्गामध्ये, गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्टमध्ये म्हणजेच आपलं इंटेस्टाईन आणि स्टमक इथं असणारा. नंतर युरोनोजेनायटल ट्रॅक्ट्स म्हणजे आपली जी एक्सक्रेटरी सिस्टीम आहे त्यामध्ये युरिनचा जो मार्ग आहे तिथं म्युकस असतं. म्हणजेच त्यामध्ये तिथलं जे इनर लाइनिंग आहे प्रत्येक ट्रॅक्टमधलं ते कशानं कोटिंग केलेलं असतं, म्युकसनं कोटिंग केलेलं असतं. आणि तिथं जो म्युकस असतो त्यांचं काम काय असतं, आपल्या बॉडीत जर एंट्री एखाद्या मायक्रोबची होत असेल तर ट्रॅप करणं, त्याला मदत करणं म्हणजेच अडवून ठेवणं. मग तुम्हाला आता रेस्पिरेटरी सिस्टममध्ये नोजपासून सुरुवात होते. मग नोजमध्ये तुम्हाला सुरुवात माहीत आहे, नोजमध्येच सुरुवात, म्युकस तिथं असतंच, चिकट श्लेष्मल पदार्थ. तो काय करत असतो, ट्रॅपिंग मायक्रोब्स एंट्रिंग आवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये मायक्रोबची जी एंट्री होत असते त्याला रोखायचं काम पहिलं नोजमध्ये आपल्या रेस्पिरेटरी सिस्टममध्ये होत असतं. म्हणजेच थर्ड पॉईंट, म्युकस कोटिंग इन inner lining of respiratory, gastrointestinal and urinogenital tracts. It also helps in trapping microbes entering our body. आता नेक्स्ट सेकंड,
त्यामधला बॅरियर, फिजिओलॉजिकल बॅरियर्स. सेकंड जो आहे तो कोणता आहे? फिजिओलॉजिकल बॅरियर्स. त्यामध्ये कोण इन्क्लूड आहे ते पहिल्यांदा पाहिजे. फर्स्ट, इट इन्क्लूड्स टेम्परेचर, pH अँड बॉडी सिक्रिशन्स. यामध्ये कोण इन्क्लूड झालेलं आहे? तर एक असतं टेम्परेचर, दुसरं आहे ते pH आणि तिसरं आहे ते बॉडी सिक्रिशन्स. म्हणजे आपल्या बॉडीतलं तापमान, बॉडीतली असणारी सिक्रिशन्स आणि pH म्हणजेच काय? डेफिनेशन काय आहे? निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ H+ आयन इज कॉल्ड pH. म्हणजेच H+ आयनचा निगेटिव्ह लॉगॅरिथम जो असतो त्यालाच काय म्हणतात? pH. मग pH तुम्हाला माहित आहे 3 टाइप्स, ॲसिडिक, न्यूट्रल अँड बेसिक. 3 टाईपचा pH बॉडीमध्ये असू शकतो, ॲसिडिक, न्यूट्रल आणि बेसिक. म्हणजेच त्यामध्ये फर्स्ट इन्क्लूड काय? इट इन्क्लूड्स टेम्परेचर, pH अँड बॉडी सिक्रेशन्स. हे कशामध्ये येतं सगळं? फिजिओलॉजिकल बॅरियर्समध्ये. सेकंड पॉइंट, इट प्रिव्हेंट्स द ग्रोथ ऑफ मेनी इन्व्हेडिंग पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग ह्यांचं जे काम असतं टेम्परेचरचं, pHचं आणि बॉडी सिक्रिशनचं, यांची कामं काय असतात? तर आपल्या बॉडीमध्ये एखादा पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम इन्व्हेड झाला, घुसला, जर्म्स आपण म्हणतो, बॅक्टेरिया, व्हायरस काय असतील ते, टॉक्झिक, फंजाय, यांची जर एंट्री आपल्या बॉडीमध्ये झाली तर त्यांची होणारी तिथं असणारी जी ग्रोथ असते, वाढ होते, ती वाढच पहिली रोखायचं काम. चुकून आत आला की लगेच त्यांची ग्रोथ असते ती प्रिव्हेंट करणं. त्यासाठी आत कोण असतं तयार? टेम्परेचर, pH आणि बॉडी सिक्रिशन्स तयार असतात. थर्ड पॉइंट, द हायर टेम्परेचर इनहिबिट्स द ग्रोथ ऑफ मेनी पॅथोजेन्स. मग त्यामध्ये आपल्या बॉडीतलं जे जास्तीत जास्त तापमान असतं ते इनहिबिट करतं जे आलेले मेनी पॅथोजेन्स असतात. आत्ता सांगितल्याप्रमाणे बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंजाय, टॉक्झिक्स आणि असणारे बाकीचे इतर काय असणारे डस्ट पार्टिकल्स, यांची होणारी जी ग्रोथ आहे त्यांना इनहिबिट करणं, रोखण्याचं काम आपल्या बॉडीतलं हायर टेम्परेचर करत असतं. म्हणजेच त्यामध्ये थर्ड पॉइंट, द हायर टेम्परेचर इनहिबिट्स द ग्रोथ ऑफ मेनी पॅथोजेन्स. आणि आता फोर्थ पॉइंट पहा, ॲसिडिक नेचर ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस इन स्टमक किल्स इंजेस्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आपल्या गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजे स्टमकमध्ये जे तयार होणारा जो ज्यूस आहे तो कोणता असतो? गॅस्ट्रिक ज्यूस. त्याचा नेचर तिथं कसला असतो? तर ॲसिडिक नेचर, म्हणजे pH त्याचा ॲसिडिक असतो. यांचं काम काय असतं? आपल्या बॉडीत अन्नाबरोबर, फूड बरोबर इंजेस्ट झालेले असतात काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या घासाबरोबर चुकून गेलेले असतात, ते स्टमकपर्यंत पोचले की त्यांना तिथंच किल करण्याचं काम, मारण्याचं काम कोण करत असतं? गॅस्ट्रिक ज्यूस करत असतो. कुठं स्टोअर झालेला किंवा कुठं सिक्रेट झालेला? सिक्रेट इन स्टमक. म्हणजेच फोर्थ पॉइंट काय? ॲसिडिक नेचर ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस इन स्टमक किल्स इंजेस्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. समजला? आता पुढचा पॉइंट, फिफ्थ, लायसोझाइम इज बॅक्टेरियोलायटिक एन्झाइम प्रेझेंट इन टीयर्स विच डायजेस्ट बॅक्टेरियल सेल वॉल. मग लायसोझाइम जे आहे बॅक्टेरियोलायटिक एन्झाइम आहे, लायसोझाइम नावाचं, ह्याच्यावर एखादा MCQ येऊ शकतो. डॉट डॉट इज बॅक्टेरियोलायटिक एन्झाइम प्रेझेंट इन टीयर्स विच डायजेस्ट बॅक्टेरियल सेल वॉल. असं MCQ आला तर त्याचा पर्याय तिथं लक्षात ठेवायचा, लायसोझाइम. 1 मार्क मिळून जाईल. म्हणजेच त्यामध्ये आपले जे टीयर्स आहेत, टीयर्स म्हणजे अश्रू, डोळ्यातनं जे वाहतात ते अश्रू, टीयर्स, त्याच्यामध्ये लायसोझाइम नावाचं बॅक्टेरियोलायटिक एन्झाइम असतं. मग त्याचं काम काय असतं? विच डायजेस्ट बॅक्टेरियल सेल वॉल. म्हणजेच बॅक्टेरियाचा जो सेल वॉल आहे, पेशीभित्तिका, त्याला डायजेस्ट केलं म्हणजेच थोडक्यात त्याची डायजेस्ट केल्यानंतर सेल वॉल डेथच होणार. म्हणजेच मारण्याचं काम कोण करत असतं? लायसोझाइम. कुठं प्रेझेंट असतं? तर आपल्या टीयर्समध्ये, अश्रूंच्या मध्ये. ते कसलं एन्झाइम आहे? तर बॅक्टेरियोलायटिक एन्झाइम. म्हणजेच फिफ्थ पॉइंट,
लायसोझाइम इज बॅक्टेरियोलायटिक एन्झाइम प्रेझेंट इन टीयर्स विच डायजेस्ट बॅक्टेरियल सेल वॉल. इथंपर्यंत या व्हिडिओमध्ये पाहूया. पुढचा पॉईंट पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.